काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्रभर आज गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव हा कालच्या 25 तारखेपासून म्हणजे 25 एप्रिलपासून ते 4 मेपर्यंत हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी पार पडणार आहे। आणि त्याची सुरुवात ही जे महाराष्ट्रामध्ये 6 विभाग आहेत, या 6 विभागामधून या शोभायात्रा या मुंबईच्या दिशेनं प्रयाण करणार आहे। खरं तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। खरं तर हे महाराष्ट्राची निर्मिती 105 हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। आणि 1 मे 1960ला सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि देशाचे माजी उपपंतप्रधान आदरणीय कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब हे या महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन महाराष्ट्रामध्ये आले। आणि आज 65 वर्ष महाराष्ट्राला पूर्ण होत आहेत। त्यामुळं आजच्या या दिवशी म्हणजे 1 मेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं 1 मे ते 4 मे वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन हे पक्षानं केलेलं आहे। जे राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या ज्या नामवंत व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा सन्मान, त्याचबरोबर या राज्यामध्ये गेल्या 65 वर्षामध्ये ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं त्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर जे धार्मिक स्थळ आहेत या धार्मिक स्थळांची माती, त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं आणि पराक्रमानं पावन झालेले जे किल्ले, गडकोट किल्ले, या किल्ल्यांची माती, त्याचबरोबर ज्या नद्या आहेत की ज्या नद्यांमुळं महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला त्या नद्यांचं जलसुद्धा एकत्रित करून या रथयात्रेची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी झाली। आज सातारा जिल्ह्यामध्ये या रथयात्रेचं स्वागत करण्याकरता मी असेल, खासदार नितीन पाटील असतील, आमचे प्रदेशचे लतीफ तांबोळी साहेब असतील, त्याचबरोबर आमचे आमदार सचिन पाटील साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, म्हणजे पक्षाचे जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या प्रचंड उत्साहामध्ये आज कराडमध्ये या यात्रेचं स्वागत केलं। स्वर्गीय चव्हाण साहेबांचं जिथं स्मारक आहे, स्मृती आहे, त्या ठिकाणी आज आम्ही वंदन केलं। त्याचबरोबर साहेब जिथं राहायचे विरंगुळा निवासस्थान त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आम्ही साहेबांच्या प्रतिमेला नमन केलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून, पुष्पहार घालून या रथयात्रेची सुरुवात ही सातारा जिल्ह्यामधून कराड इथून झाली। आणि आता आपण बघताय की